हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे। त्यामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे। समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने गुजरात येथील सुमारे 100 मच्छीमारी नौका सुरक्षेच्या दृष्टीने देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत। प्रादेशिक हवामान विभागाच्या संदेशानुसार दिनांक 23 ऑगस्ट 27 ऑगस्ट या कालावधीत समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे ताशी सुमारे 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून या वाऱ्यांचा वेग ताशी 65 किलोमीटर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मच्छीमारी नौका, यांत्रिक नौका, छोटे मच्छीमार यांनी समुद्रात जाऊ नये, तसेच सुरक्षित ठिकाणी आपल्या नौका नांगरून ठेवाव्यात, असे आवाहन मत्स्य व्यवसाय खात्याच्या वतीने करण्यात आले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।